महापालिकेला काय सांगणार आहात का सोलापूरकरांना काय संदेश देणार की महापालिका अशा पद्धतीचं विकासाची काम करते? मी आपणाला काम होण्याच्या अगोदर ते काम कायदेशीर का बेकायदेशीर ठरवण्याचा तुम्हाला अधिकार कसा आला आणि त्याचं मूल्यमापन कसं केलं, बेकायदेशीर का कायदेशीरचा, हा पहिला विषय आहे. माझा दुसरा प्रश्न आहे की आपण गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरामध्ये काम करतात. सोलापूर शहरामध्ये आतापर्यंत बीओटीचे प्रकल्प किती झालेत हे मला तुमच्याकडून कळालं तर बरं होईल. मग ते बेकायदेशीर होते, त्यांच्यावर कोणावर कारवाई झाली हे कळालं तर ते तेच सांगतो तुम्हाला की आपण बीओटीचा प्रकल्प बेकायदेशीर असतो हे सांगितलं कोणी? बीओटीवर आज आपण बघतो की साधारण 1260 कोटी रुपयाची पाणी योजना चालू आहे. त्यासाठी आपण विविध जागतिक बँकाची कर्ज आपण घेतोय, जागतिक बँकेचं कर्ज आपण घेतोय, आपण फंड उभे करतोय, रोख्याच्या माध्यमातून काय पैसे घेता येतात का त्याचा विचार आपण करतोय. हे करत असताना जागतिक बँकेच्या स्पष्ट सूचना आहेत. महापालिका स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत किती वाढवत आहे, स्वतःचं उत्पन्न महापालिका कशातनं वाढवते? वर्षानुवर्षे ज्या महापालिकेच्या जागा ज्याच्यामध्ये काहीच नाही अशा जागा पडून आहेत, त्या जागा विकसित करून महापालिका स्वतःची प्रॉपर्टी आणि उत्पन्न का नाही वाढवत आहे याही संदर्भात जागतिक बँकेने विचारणा केलेली आहे. त्यामुळे जागतिक बँकेच्या सूचना असतील, केंद्र सरकारच्या सूचना असतील, राज्य सरकारच्या सूचना असतील, या सूचनेच्या अनुषंगानं आता फक्त ते कुठले प्रकल्प आपण करू शकतो हे तपासण्यासाठी आता जो विषय समोर आलेला आहे, आयुक्तांनी आणलेला आहे, तर तपासण्यासाठी आणलेला आहे. फिजिबल होतील नाही होतील त्याच्यावर कमिटी नेमू, त्याच्यावर तज्ज्ञ नेमू, तज्ज्ञ आपल्याला सल्ला देतील हे करणं उचित आहे नाही उचित आहे. याच्या अगोदर राजकीय पूर्व दूषित विचार करून जर एखादा प्रकल्प होण्या अगोदर तो प्रकल्प प्रत्यक्षात येण्या अगोदर तो बेकायदेशीर आहे अशा पद्धतीची चर्चा करणं किंवा अशा पद्धतीनं विचार करणं हे शहराच्या विकासाला घातक आहे. शहराचा जबाबदार नागरिक म्हणून आपण अशा पद्धतीनं आपण नाही, जो कोण म्हणतोय त्यांनी जबाबदारीनं बोलावं. अशा पद्धतीचं विचार मांडणं, अशा पद्धतीचं लोकांच्या मध्ये कन्फ्युजन निर्माण करणं मला वाटतं हे कुठल्याही कायद्याच्या ह्याच्यात बसत नाही. जोपर्यंत जयकुमार गोरे पालकमंत्री आहे तोपर्यंत एकही बेकायदेशीर काम करू देणार नाही.